हरे कृष्ण. सर्वांना स्वागत आहे सर्वांचे. तर आज आपण आपला 9वा अध्याय पाहणार आहोत. आपण त्याच्या आधी मंगलाचरण म्हणूया. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. श्री चैतन्य मनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतपदकमलं श्रीगुरून् वैष्णवांच श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्ण चैतन्य देवं श्री राधा कृष्ण पदां सहगण ललिता श्री विशाखान्वितांच. हे कृष्ण करुणा सिंधू दीनबंधो जगतपते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. नमा ओम विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय नमस्ते गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हरे 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 राम 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 हरे हरे. तर स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. आपण प्रथम आपल्या राधा गोविंदांना प्रणाम करूया, त्यांचे आशीर्वाद घेऊया. प्रभुपाद स्वामींना प्रणाम करू, त्यांचे आशीर्वाद घेऊ. रामानिष्ठ दास प्रभूजींना प्रणाम करूया. आमच्या मराठीच्या ग्रुप हेड पूजा माताजी आणि आमच्या ह्या पूर्ण मराठीच्या टीमला प्रणाम करते. त्यांच्या सहकार्याशिवाय हा क्लास शक्य होत नाही. त्याच्यानंतर अन्वया माताजी ज्यांनी मला गीता शिकवली, त्यांना प्रणाम करते. आणि तुम्ही सगळे पण इथे वेळेत येता, तुम्हाला सर्वांना पण सादर प्रणाम. तर आहे ना, आज आपण 9वा अध्याय बघणार आहोत. आता बघा, आपले अर्धा प्रवास पूर्ण झाला गीतेचा आजचा. आज 9वा अध्याय. म्हटलं होतं ना, दिवस खूप फास्ट निघून जातात. हे इथे नरसिंह देव आहेत हा. तर इस्कॉनमध्ये 3 वेळा मंदिरात म्हणजे नरसिंह देवांची आरती होते. हे कलियुग कसं आहे माहितीये, असं धोक्याने भरलेलं आहे. तर इथे आपली भक्ती सुरक्षित राहण्यासाठी ना, आपण नरसिंहांच्या ते हे आहेत, म्हणजे आपल्याला संरक्षक कवच देणार आहेत. तर तुम्ही पण नरसिंह प्रणाम स्तोत्र आहे, मंत्र आहे. नरसिंह प्रणाम मंत्र आहे, तो म्हणू शकता कधी तुम्हाला काही भीती वगैरे वाटली तर. आणि नरसिंह कवच स्तोत्र आहे, ते पण म्हणू शकता हा. सगळे संकट दूर करणारे आहेत ते आपल्यावरती. तर आहे ना, हा जो 9वा अध्याय होता, अ, तर ह्याच्यामध्ये एक मिनिट माताजी, ती नावाची स्लाइड घ्या, त्याच्यातलं सांगते हा. त्यामध्ये बघा हा, राजविद्या राजगुह्य योग ह्याचं नाव आहे. गुह्य म्हणजे काय, गोपनीय. तर हे परम गोपनीय ज्ञान आहे. हा, आजच्या अध्यायामध्ये जे काय आहे ना, परम गोपनीय म्हणजे सर्वात गोपनीय. आणि कृष्ण ह्याला राजविद्या म्हणतात. म्हणजे सगळ्या विद्येचा राजा आहे असं ते म्हणतात. तर बघूया आपण हे काय आहे हा. माताजी घ्या पुढची slide. वाचा. हरे कृष्ण. श्री भगवान म्हणाले, हे अर्जुना, तू माझा कधीच मत्सर करीत नसल्याने मी तुला हे परम गोपनीय ज्ञान तथा त्याच्या अनुभूतीचे ज्ञान प्रदान करतो आणि ते जाणल्याने तू भौतिक अस्तित्वातील सर्व दुःखातून मुक्त होशील. हरे कृष्णा. हा, आता हे जे श्लोक आहेत ना ह्या अध्यायातले, त्याच्यातले बरेचशा श्लोकांचे शब्द आणि शब्द महत्वाचे आहेत.
तर कृष्ण काय म्हणतायत बघा, की हे अर्जुना, तू माझा कधीच मत्सर करीत नसल्याने. हा, आपलं कालच्या अध्यायाच्या ह्याच्या स्लाइड्स नाही आहेत वाटतं ती. तर कालच्या अध्यायात आपण अक्षर ब्रह्मयोग बघितला होता. त्याचं नाव होतं अक्षर ब्रह्मयोग आणि अर्जुनाच्या 8 प्रश्नांनी सुरुवात झाली होती. आणि त्या प्रश्नांची उत्तरं दिली. आदिदैव, आदिभूत, तर आणि मग मृत्यूसमयी भगवंतांना कसं जाणायचं वगैरे असे अर्जुनाचे प्रश्न होते. तर कृष्णाने काय उत्तर दिलेलं, त्याच्यासाठी तुम्हाला जीवनभर माझ्या स्मरणाचा सराव करावा लागेल. आणि असं तो आपण आता आजचा बघूयात. तुम्ही बघा तो, ती आज स्लाईड नाहीये इथे. तर आता अर्जुनाला हे कृष्ण काय म्हणतायत बघा, की हे ज्ञान अर्जुनाला कृष्ण का देतायत? तर मी तुला हे तू माझा कधी मत्सर करीत. हां, म्हणजे जर का आपल्या पण हृदयात गीतेचं ज्ञान प्रकट व्हायचं असेल, तर आपण सुद्धा कृष्णांचा मत्सर करून चालणार. ओके. आपल्याला निर्मत्सर व्हायला पाहिजे. मत्सर म्हणजे काय असतं माहिती आहे, शास्त्रांच्या दृष्टीने एखाद्या वस्तूचा आपल्याला प्रॉब्लेम नसतो. ती वस्तू एखाद्या ठराविक माणसाकडे आहे म्हणून आपल्याला जलसी वगैरे होत असते. तर ह्याला म्हणायचं मत्सर. तर अर्जुन कृष्णांचा कधीच मत्सर करत नाही. म्हणून अर्जुनाला कृष्ण हे ज्ञान देणार आहे. त्याचा म्हणजे इथे एक अर्थ तर कळला, की आपण कृष्णांचा मत्सर करत असलो तर गीतेचं हे ज्ञान आपल्या हृदयात प्रकट होणार नाही. हां. पुन्हा हे परम गोपनीय ज्ञान कसं असतं, म्हणजे हे सर्वात गोपनीय आहे. गुह्य, गुह्यतर आणि गुह्यतरम असं असतं. म्हणजे हे सर्वात गोपनीय असं ज्ञान आहे. ते कृष्ण आता अर्जुनाला सांगणार आहेत. आणि फक्त ज्ञान देणार नाहीयेत. ते जीवनात कसं उतरवायचं ते पण कृष्ण सांगणार आहेत. त्याच्या अनुभूतीचं ज्ञान पण ते सांगणार आहेत. हां. जे जाणल्याने तू भौतिक अस्तित्वातील दुःखांपासून मुक्त होशील. ते आपण 5व्या अध्यायात तुम्हाला सांगितलेली. भौतिक अस्तित्वातली दुःख कुठली आहेत सांगा? तर जन्म, मृत्यू, जरा, व्याधी ही प्राथमिक दुःख आहेत. पण होतं काय, ह्या दुःखांना ना पर्यायच नाहीये. जन्म, मृत्यू, जरा, व्याधीला. ती टाळता न येण्यासारखी आहेत. आणि दुय्यम दुःख कुठली आहेत? आधिदैविक, आधिभौतिक आणि आध्यात्मिक. मग आधिदैविक म्हणजे काय? तर जी आपल्याला देवी देवतांमुळे होत असतात. म्हणजे पूर येणे, दुष्काळ, खूप पाऊस, वादळं, अशा टाईप. आधी भौतिक म्हणजे काय, जी प्राणी मात्रां वगैरे मुळे होतात, की म्हणजे हे कोरोना टाईप किंवा मलेरिया, डेंग्यू, कुठला तरी प्राणी चावणं-बिवणं किंवा आपल्या आजूबाजूचे कलीग वगैरे मुळे होतात, ते पण त्यातच येतात. आणि आध्यात्मिक जे आपल्यामुळे आपल्याला स्वतःला, शरीरामुळे किंवा आपल्या मनामुळे आपल्याला होतात. ते आध्यात्मिक. तर आणि कसं आहे ना, ह्या सगळ्याला आ आपलं आपणच जबाबदार असतो. म्हणजे आपल्या कर्मांप्रमाणे ते आपल्या वाटणीला येत असतं. असं नाही की दुसरं कोण मुद्दाम करतं. पण एनीहाऊ, तर हे जे आहेत ना, ह्याला दुय्यम दुःख म्हणतात. मग ह्याला आपण प्रायमरी ॲक्चुअली समजतो. का? आणि आपलं जीवन हे ह्याच्या भोवती केंद्रित असतं. कारण आपल्याला माहीत आहे, काहीतरी उपाय करून आपण ह्यातनं बाहेर पडू शकतो. म्हणून आपण काय करत असतो, आपला सगळा फोकस हा ह्यांच्या भोवती असतो. कुणाच्या, ह्या ज्या आता दुय्यम दुःख म्हटलीत ना त्याच्या. पण कृष्णांचं असं म्हणणं आहे इथं, की तुम्ही जर का हे अध्यायाचा अभ्यास म्हणजे हे ज्ञान मिळवलं आता कृष्ण जे सांगतायत, तर आपण नक्कीच ह्या भौतिक अस्तित्वाच्या ह्या दुःखांमधून मुक्त होऊ शकू. हं. म्हणजे भगवंतांच्या सोबतीने ती पार करू शकू. वाचा वाचा पुढची slide. पुढची घेऊ का? ही वाचली माताजी. हो, झाली. हरे कृष्ण. राज्यविद्या राजगुह्यं पवित्रम् इदम् उत्तमं प्रत्यक्ष आगमं धर्मं सुसुखं कर्तुम् अव्ययम्
सर्व गोपनीय ज्ञानात अत्यंत गोपनीय असे हे ज्ञान म्हणजे सर्व ज्ञानांचा राजा आहे. अत्यंत पवित्र असे हे ज्ञान अनुभवजन्य प्रत्यक्ष आत्मज्ञान देणारे असल्यामुळे धर्माचे परिपूर्णत्वही आहे. हे ज्ञान अविनाशी आणि आचरण करण्यास अत्यंत सुखकारक आहे. हरे कृष्णा. बघा हा, आता ना हे ज्ञान कसं आहे सांगा. सर्व ज्ञानात अत्यंत गोपनीय. हा, आता आपण ज्ञान तर खूप मिळवत असतो, पण हे आपण गोपनीय म्हणजे काय समजतो? तर जे आपल्याला दुसऱ्यांना सांगायचं वगैरे नाही, लपवण्यासारखं आहे, ते सगळं आपण गोपनीय समजतो. मग आता तुम्ही म्हणाल, गीता तर मार्केटमध्ये अवेलेबल आहे, मी कधीही जाऊन वाचू शकतो. मग यात गोपनीय काय आहे? हा, तर मी नंतर तुम्हाला सांगते की काय आहे गीतेमधलं गुह्यतम, गुह्य. हा, की जर का गीता शिकलात आणि आपण हे नाही जाणू शकलो, तर आपण गीताच नाही जाणू शकलो. तर त्यामुळे अत्यंत गोपनीय असं ज्ञान आहे. कृष्ण ह्याला अत्यंत गोपनीय म्हणतात. हा, अत्यंत म्हणजे परम गोपनीय. आणि हे सर्व ज्ञानांचा राजा आहे. आता बघा हा, आपण जनरली कसं आहे, आपण आपल्या मुलांना सांगत असतो ना, बाबा तू म्हणजे आपण ठरवून ह्या शाळेत घालू, किंवा तू आता मोठा झाल्यावर ह्या साईडचं ला जा, ह्या टाईप हा कोर्स घे, अशा टाईपचं एज्युकेशन घे. हे सगळं आपण काय सांगत असतो, की त्यांच्या लाईफमध्ये लेवल ऑफ कम्फर्ट असावा. हे आपलं एक ध्येय असते, की बाबा इथले ही जे प्रॉब्लेम्स आहेत, आले काय तर तू आपलं तुझ्या आयुष्यात ते निभवून नेशील. अशा टाईपमुळे आपण मुलांना त्यांच्यासाठी चांगलं काय ते सांगत असतो. तसेच कृष्ण आपल्याला इथं सांगतायत, की हे ज्ञानाचा राजा आहे आणि तुम्ही हे मिळवायला हवं. त्यासाठी पहिल्यांदा तुम्ही निर्मत्सर असायला हवं. हा, म्हणजे कुणाचाच द्वेष नाही करायला हवा आपण. आणि कृष्णांचा तर नाहीच नाही. मग त्याच्यानंतर आहे ना, हे सर्व ज्ञानांचा राजा आहे आणि तू हे घे. हे असं म्हणजे ते आपल्या चांगल्यासाठी सांगतात आणि लवकरात लवकर म्हणजे तुम्ही माझ्याकडे या. मग पुढे आणि काय सांगतायत? हे गोपनीय आहे हा, ज्ञानांचा राजा आहे. ते MS, MD, LLM, MBA ह्याला म्हणत नाहीये ज्ञानाचा राजा. ह्या ज्ञानाला का म्हणतायत? तर ही की आपण ज्ञान मिळवतो, ऑफकोर्स मिळवायला हवी, त्याच्याबद्दल काही प्रश्न नाही. पण हे जे असतं ना, ह्याची प्रॅक्टिस मनुष्य तो कुठलाही म्हणजे आर्किटेक्ट वगैरे कोणही असू दे, होतं काय, आपण एक वयाच्या 60 पर्यंत हे करू शकतो. आणि आपली कपॅसिटी असली तर धरा तुम्ही 70 पर्यंत करू शकाल. मग त्याच्यानंतर आहे ना, आपलं शरीर तर साथ देत नाही आणि बुद्धी म्हणजे मेंदू पण हे होतो, म्हणजे विस्मरण वगैरे असं व्हायला लागतं. त्यामुळे हे जे ज्ञान आपण मिळवलेलं असतं, ते त्याच्या पुढे आपण फारसं वापरू शकत नाही. पण हे जे ज्ञान आहे ना, हे आपली साथ कधीच सोडत नाही. भरत महाराजांची गोष्ट पाहिलेली बघा. शरीर हरणाचं मिळतं भरत महाराजांना, नाही असं नाही. पण त्यांची स्मृती असते. स्मृती असल्यामुळे पुढच्या 2 जन्मात मग ते स्वतःचा उद्धार करून घेतात. तर भक्ती कशी आहे माहित आहे? ती तुमची साथ कधीच सोडत नाही. हां, ह्या जन्मात केलेली भक्ती पुढं धरली जाते आणि पुढे कराल ती त्याच्यात अधिक होत जाते. आणि ती आपल्याला सांभाळून घेत असते. त्यामुळे हे जे ज्ञान आहे ना, ते सर्व ज्ञानांचा राजा आहे. अत्यंत पवित्र आहे. कारण ते आपण ते अनर्थ बघितलेले बघा. काम, क्रोध, लोभ, मोह, हां. तर असे ते हे जे 6 अनर्थ आपल्या हृदयात असतात ना, ते हळू-हळू आपण जसं जप करू, तसं कृष्णांची भक्ती सेवेने जोडलं जाऊ, ते आपल्या म्हणजे तुम्ही हे अनुभव आता ते पुढे आहेच अनुभवजन्य, की हे ना तुम्ही अनुभव घ्याल, की ते आपल्यामधून तुम्हालाच कळणार नाही. कधी हे सगळं निघून जातंय आणि एक प्रकारचं पवित्र बनवत जातं ते आपल्याला. आपलं आचरण, आपले विचार सगळं. हां, त्यामुळे हे ज्ञान अत्यंत पवित्र असं आहे आणि ते कृष्णांशी जोडतं आपल्याला. आणि हे अनुभवजन्य प्रत्यक्ष आत्मज्ञान देणार आहे. हां, आत्मा आणि परमात्म्याचं नातं काय आहे? ह्याला हे कळणं म्हणजे आत्मज्ञान असतं, की तर हे जे ज्ञान आहे ना, ह्याचा तुम्ही अनुभव घेऊ शकता.
असं नाही की शिकलो आणि पुन्हा बाबा मला कधी गीतेचा उपयोगच नाही झाला. बिलकुल नाही. क्षणाक्षणाला आपल्या जीवनाची उपयोग होतो. म्हणजे तो जोडलेलंच आहे ते जीवनाला. त्यामुळे अनुभवजन्य प्रत्यक्ष आत्मज्ञान देणार आहे. तुम्ही प्रत्यक्ष ह्या ज्ञानाचं ॲप्लिकेशन करून बघा, त्याचा अनुभव घ्या. आणि हे आत्म्याचं ज्ञान आहे. तुम्ही आत्म्याला परमात्म्याशी जोडून पहा, तो आनंद काय असतो. मग त्याच्यामुळे ना हे धर्माचे परिपूर्णत्व आहे. ह्याचसाठी मनुष्य जन्म मिळतो. त्यामुळेच भगवंतांशी जोडलो जातो. त्यामुळे हे धर्माचे परिपूर्णता आहे. हे ज्ञान अविनाशी आणि आचरण करण्यास अत्यंत सुखकारक आहे. ते बघा वरती लिहिलंय, सुसुखम कर्तुम अव्ययम, की हे जे ज्ञान आहे ना, हे अविनाशी आहे. हे सनातन आहे. हे काल होतं, आज आहे आणि उद्याही असणार आहे. असं नाही की आपण असणार नसणार, पण हे ज्ञान कायम असणार. आणि हे आचरण करण्यास सुसुखम आहे. म्हणजे ना सुसुखम, नुसतं सुखम नाहीये. म्हणजे आता तुम्हाला जप करा म्हटलं, तर जप ह्या दिशेला करा, असंच बसून करा, दिवसाच्या ह्याच वेळी करा, किंवा बाकी सुद्धा असं काय त्याच्यात वेगळं सांगितलेलं नाहीये. तुम्ही एक छोटीशी जागा बसण्यापुरती बघा, थोडीशी शांतता असणारी आणि तुमचा जप करा. अगदी तसंही नाही जमलं तर चालताना का होईना करा. तर असं म्हणजे हे आचरण करण्यास ना अत्यंत सुखकारक असं आहे. हे भक्ती जी आहे ना, ती खूप आनंद देते आपल्याला, सुखदायक आहे ती, सुसुखम आहे. हां, तर हे असं ज्ञान आहे. मग कृष्णानी ना अ, गोपनीय ज्ञान, परम गोपनीय ज्ञान म्हटलंय ना, तर हे 3 आहेत. म्हणजे गुह्य, गुह्यतरम आणि गुह्यतमम. तर काय तर मी शरीर नाही, आत्मा आहे. हे पहिलं. हं. दुसरं काय, मी भगवंतांचा नित्य अंश म्हणजे अंश आहे. आत्मा हा भगवंतांचा अंश आहे. तर मी भगवंतांचा अंश आहे. हे गुह्यतरम. आणि मी कृष्णाचा दास आहे, सेवक आहे. हे गुह्यतमम. लक्षात ठेवायचं. ह्या 3 गोष्टी जर का आपण गीता शिकून स्वतःला शिकवू शकलो नाही, तसं वागू नाही शकलो, तर गीता आपल्याला कधीच कळणार नाही. हे ते गुह्यतम, हे परम गोपनीय. नाहीतर तुम्हाला म्हटलं ना, मार्केटमध्ये जावा, गीता आणा आणि वाचा. मग ह्यात गोपनीय काय आहे? तर हे गोपनीय आहे, की मी म्हणजे मी शरीर नाही, मी आत्मा आहे. मी भगवंतांचा अंश आहे आणि मी भगवंतांचा नित्य सेवक आहे. जिव्हेर स्वभाव नित्य कृष्णेर दास. आणि त्याला आवडतं. आत्म्याचा स्वभावच आहे प्रेम करणं. त्याला प्रेम करायला खूप आवडतं. हां, आणि त्यामुळे तो भगवंतांचा नित्य दास आहे. तर हे 3 गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे. आणि हे ज्ञान आहे ना, तुम्हाला म्हटलं ना, कसं असतं, आता पवित्र म्हटलंय बघा. तर तुम्ही एखादं आपल्या बागेमध्ये एखादं झाड आलं जे आपल्याला नको आहे. हां, म्हणजे ते चांगलं नाही, बाकीच्या झाडांना पण मारून टाकेल असं. मग आपण काय करू, ते झाड जर का आपण वरनं कापलं, तरी पण त्याला थोड्या दिवसांनी फांद्या वगैरे फुटू शकतात. मग तुम्ही समजा म्हणजे ते झाड सुकलं वगैरे तरी पावसाळ्याच्या टाईममध्ये पाणी मिळालं की ते पुन्हा हिरवं होऊ शकतं. म्हणजे डोंगर असतात बघा, उन्हाळ्याच्या टाईमात पूर्ण असे सुकलेले असतात आणि गवत असतं ते हिरवंगार आपोआप होतं ह्याच्यात पाऊस आला की. तसं. मग समजा तुम्ही ते काढून उपटूनच फेकलंय. पण तरी पण भूमी जी आहे मनाची, ती अजून तशी सुपीक आहे. आणि एखादा पक्षी त्याचं बी कुठेतरी इथं-तिथं दुसरीकडे पडलं असेल आणि त्या बीला सुपीक अशी जमीन मिळाली, तर ते पुन्हा येणार. किंवा पक्षी विष्ठा वगैरे टाकतात, त्यातनं एखादा बी आला, तर तो पुन्हा येऊ शकतो. हां, पण जर का खडकाळ असलं, टणक अशी खडकाळ जमीन असली, तर त्यावर बी पडलं तरी रुजत नाही. मग हे जे भक्तीचं हे असतं, म्हणजे आपल्यामधले जे हे अनर्थ आहेत ना, हे निघून जायला पाहिजेत. हां, ते आणि समजा परत त्यांचे काहीतरी विषय आले, तरी ते आपल्यामध्ये रुजले नाही पाहिजेत. आणि हे जे भक्तीचं बीज आलंय, ते मात्र सुरक्षित राहायला पाहिजे आणि ते मोठं व्हायला पाहिजे. तर हे ज्ञान आहे ना, हे आपल्या हृदयातले अनर्थ सगळं काढून टाकतं
आणि भक्तीचं बीज सुरक्षित ठेवतं म्हणून ते पवित्र असं ज्ञान आहे. ते रामरक्षेमध्ये तुम्ही म्हणता ना, भर्जनम भवबीजानाम अर्जुनम सुख संपदाम तर्जनम यमदूतानाम. हा, तर ते भर्जनम भवबीजानाम, हे जे भवबीज आहे ना आपल्यामधलं, ते काढून टाकतं. आणि असं काढून टाकते ही जप म्हणा, कीर्तन, श्रवण, शास्त्रांचं श्रवण करणं, की ते विषय आले तरी आपल्यामध्ये परत ते रुजत नाहीत आणि आपली भक्ती सुरक्षित राहते. हा. हा. माताजी घ्या आता पुढची स्लाईड. हरे कृष्णा. हे परंतप अर्जुना, ज्यांची या भक्ती मार्गावर श्रद्धा नाही त्यांना माझी प्राप्ती होऊ शकत नाही. म्हणून या भौतिक जगतामध्ये जन्म मृत्यूच्या मार्गावर त्यांचे पुनरागमन होते. हरे कृष्णा. बघा हा. अजून एक आता चेक पॉइंट आहे. आता कृष्णाने सांगितलं की तू मत्सर करत नाही. हा. म्हणून मी तुला हे ज्ञान सांगतोय. आणि आता इथे अजून एक परत आहे की नुसतं मत्सर करत नाही तुम्ही. मी नाहीच कधी दुसऱ्याचा कुणाचा मत्सर केला. मला नाही कधी दुसऱ्याकडे काय आहे म्हणून त्याचा द्वेष वाटत. उलट मला दुसऱ्याचं चांगलं बघितल्यावर स्वतःला पण आनंद होतो. आणि हा दैवी गुण आहे हा, की तुम्हाला दुसऱ्याच्या आनंदामध्ये आनंद व्हायला हवा. तर बाबा मी असाच आहे. हो, मान्य आहे, तो एक गुण झाला. पण इथे अजून एक चेक पॉइंट दिलेला आहे की आपली ह्या भक्ती मार्गावर श्रद्धा हवी. हा. म्हणजे कृष्णाचा तुम्ही मत्सर तर नाही करायला हवा आणि तुमची कृष्णावर श्रद्धा हवी. श्रद्धा ही पहिली स्टेप असते. श्रद्धानंतर साधू संग, भजन क्रिया अशा ह्या भक्तीचे टप्पे असतात हे. तर आपली कृष्णांमध्ये श्रद्धा असायला हवी. ज्यांची या भक्ती मार्गावर, गीतेने सांगितलेल्या मार्गावर विश्वास नाही ना, श्रद्धा नाही, त्यांना कृष्णाची प्राप्ती होऊ नाही शकत. आणि ते हृदयातच आहेत आपल्या, त्यांना सगळं कळत असतं. आणि मग मग ठीक आहे, तर काय होईल मग असं नसलं तर? मग नाही माझे कृष्णावर श्रद्धा, तर काय होणार? तर म्हणून या भौतिक जगतामध्ये जन्म मृत्यूच्या मार्गावर त्यांचे पुनरागमन होते. म्हणून आता कळलं ना, की आपण कधी कधी म्हणतो की माझ्याच बरोबर असं होतं, किंवा कशाला देवा हे जग बनवलंस वगैरे. तर त्यांनी नाही बनवलेलं, हे आपण आहोत. की आपण आपली जी कर्म जशा प्रकारे करतो त्याचं फलस्वरूप आपल्याला हा जन्म मृत्यू मिळत असतो. सतत त्यामध्ये अडकून पडलो. बाहेर पडायचंय तर वरच त्यांनी सांगितलेलं आहे की आपली भगवंतांमध्ये श्रद्धा हवी. हं? ओके, माताजी पुढची स्लाईड. हरे कृष्णा. 9.4. मी माझ्या अव्यक्त रूपाद्वारे हे सर्व जगत व्यापले आहे. सर्व जीव माझ्या ठायी आहेत, परंतु मी त्यांच्या ठायी नाही. 9.5. तरीही सर्व सृष्ट पदार्थ माझ्यामध्ये स्थित नाहीत. माझे हे योग ऐश्वर्य पहा. मी जरी सर्व जीवांचा पालनपोषण करता आणि सर्वव्यापी आहे, तरी सुद्धा मी त्या व्यक्त सृष्टीचा अंश नाही. मी स्वतःच अखिल सृष्टीचे उगमस्थान आहे. 9.6. ज्याप्रमाणे सर्वत्र वाहणारा बलशाही वायू सदैव आकाशामध्ये स्थित असतो, त्याप्रमाणे सर्व सृष्ट प्राणी माझ्यामध्ये स्थित असल्याचे जाण. हरे कृष्णा. बघा, ह्याला ना अचिंत्य भेदाभेद तत्व म्हणतात. लक्षात ठेवा, हे जे श्लोक आहे त्यांना अचिंत्य भेदाभेद तत्व म्हणजे ज्याचा तुम्ही विचार पण करू शकत नाही असं टाईप. मग असं काय आहे ह्याच्यात? तर इथे ना एकमेकाला विरोधी असणारी वाक्य कृष्णाने सांगितलेली आहेत, टोटल अपोजिट. मग काय आहे कृष्ण असं की आता इथे वर म्हणतायत की माझ्या अव्यक्त रूपाद्वारे मी हे सर्व जगत व्यापलंय. हं. हा, सगळीकडे मी व्यापलेला आहे, मी आहे. सगळेजण माझ्यामध्ये स्थित आहेत. पण मी त्यांच्या ठायी नाही. झालं, अपोजिट झालीत ना ही वाक्य. पुन्हा पुढे बघा, तरी सर्व सृष्ट पदार्थ माझ्यामध्ये स्थित आहेत. माझे योग ऐश्वर्य पहा. मी जरी सर्व जीवांचा पालन पोषण करता सर्व व्यापी आहे. बघा, ते आपले सगळ्यांचे पालन पोषण करता आहेत. असं समजू नका की आपल्याला नुसतंच सोडून दिलंय. आणि सर्वव्यापी आहे. तरी सुद्धा मी या व्यक्त सृष्टीचा अंश नाही. हां. आता सगळं तर करतायत, पण मी या सृष्टीचा अंश नाही म्हणतायत. आणि हे जे अखिल सृष्टी आहे त्याचं उगम स्थान आहे ते.
आलं लक्षात तसं का म्हणतायत, की मी पहिल्या ह्याच्यात, मी सर्व जीव माझ्या ठायी आहेत, पण मी त्यांच्या नाही ठायी नाही. ते सगळ्याचा उगम आहे. कसं असतं आपण काल गोलोक वृंदावन चार्ट बघितलेला आठवतो ना सगळ्यांना? त्याच्यामध्ये गोलोक धामामध्ये भगवंत त्यांच्या गोविंद रूपात असतात. हं. मग त्याच्यानंतर त्यांचे विस्तार होत जातात. विस्तार होत, होत, होत कोणापर्यंत तर महाविष्णू. मग महाविष्णू किंवा कारणोदकशाही विष्णू. कारणोदकशाही विष्णूंनंतर असतात त्यांच्या शरीरातून ब्रह्मांड बाहेर पडतात. मग प्रत्येक ब्रह्मांडात गर्भोदकशाही विष्णू. मग गर्भोदकशाही विष्णूंच्या नाभी कमळातून एक नाभीमधून एक कमळ येतं. त्याच्यामध्ये ब्रह्मा येतात. मग ते न ज्ञान देतात वेदांचं आणि सृष्टी निर्माण करा म्हणून सांगतात. आणि सगळं मटेरियल पण दिलेलं असतं हां. तर ब्रह्मा ज्ञान वेदांचं वापरून सगळं करतात. पण तरी सुद्धा त्याच्यामध्ये चेतना नसते. मग गर्भोदकशाही विष्णूंचा अजून अजून एक विस्तार होतो क्षीरोदकशाही विष्णू. आणि क्षीरोदकशाही विष्णू चतुर्भुज नारायण रूपात सगळ्यांच्या सजीवांच्या हृदयात आत्म्याच्या शेजारी परमात्मा रूपाने येतात आणि चराचर सृष्टीमध्ये चेतना रूपाने. मग म्हणून ते म्हणतात की मी सगळं सृष्टी वगैरे व्यापलेली अणुअणूमध्ये येते. पण तरी पण मी ह्या सृष्टीचा भाग नाही असं का म्हणतात? तर कृष्ण हे अर्जुनासमोर ज्या गोविंद रूपात आहेत ना, कृष्ण त्यांच्या ओरिजिनल, त्या रूपात कृष्ण त्यांच्या गोलोक धामात आहेत. आपल्या पृथ्वीवर नाहीयेत ते. ते त्यांच्या गोलोक धामामध्ये आहेत गोविंद रूपात. इथं आपल्या हृदयात चतुर्भुज नारायण रूपात आहेत आणि चराचरामध्ये चेतना रूपाने. म्हणून म्हणतात आणि मग ही अशी ही विरोधाभासी स्टेटमेंट केलेली आहे. तुम्हाला जर का कृष्णांना त्यांच्या गोविंद रूपात पाहायचंय तर तिकडे ते गोलोक धामामध्ये असतात. नित्य आहे त्यांचं ते धाम. आणि ह्याला म्हणून या श्लोकांना अचिंत्य भेदाभेद तत्व म्हणतात. ही आपल्याला कल्पनेच्या पण पलीकडचं असं हे तत्व आहे. हं. पण साधी बघा एखादा राजा असतो ना, तो राहतो त्याच्या राजधानीतल्या राजवाड्यात. पण त्याने जी सिस्टीम नेमलेली असते ती त्याचे कायदे म्हणा, त्याच्या ज्या नागरिकांसाठीचे नियम आणि सोयी-सुविधा आहेत, त्या अगदी त्याच्या राज्याच्या शेवटच्या टोकाच्या शेवटच्या नागरिकांपर्यंत पण पोहोचलेल्या असतात. पण त्यांना राजा प्रत्यक्षात मात्र राहायला ह्या सगळ्या रूपाने सगळीकडे त्याचं ॲडमिनिस्ट्रेशन असतं. पण तो प्रत्यक्षात असतो कुठे? त्याच्या राजधानीच्या ठिकाणी. तसं भगवंत त्यांच्या गोविंद रूपात गोलोकधामामध्ये आहेत. आणि ज्याप्रमाणे सर्वत्र वाहणारा बलशाली वायू सदैव आकाशामध्ये स्थित असतो, त्याप्रमाणे सर्व सृष्ट प्राणी माझ्यामध्ये माझ्यामध्ये स्थित असल्याचे जाण. हां, आपण त्यांच्यामध्ये स्थित आहोत. अ, मोत्याची माळ असते तसं त्यातल्या दोऱ्यासारखं त्यांनी ते सगळं धरून ठेवलेलं आहे, धारण केलेलं आहे. हां, माताजी पुढची स्लाईड घ्या. हरे कृष्णा. संपूर्ण भौतिक सृष्टी माझ्या अधीन आहे. माझ्या इच्छेनेच ती पुन्हा पुन्हा व्यक्त होते आणि माझ्या इच्छेनेच शेवटी तिचा प्रलय होतो. 9.9. हे धनंजया, ही सर्व कर्मे मला बद्ध करू शकत नाहीत. तटस्थाप्रमाणे मी या सर्व भौतिक कर्मापासून अनासक्त असतो. हरे कृष्णा. ही जी प्रलय असतो ना, जो म्हणजे सगळं त्यामध्ये हे होतं आणि पुन्हा सगळं नवीन सुरू होतं. म्हणजे सगळे 14च्या 14 लोक ब्रह्मलोकापर्यंतचे सगळे नष्ट होतात आणि सगळं परत पहिल्यापासून सुरू होतं. तर हे हा जो प्रलय होत असतो, हा भगवंतांच्या इच्छेने होत असतो. ही इथे जी प्रकृती आहे, ह्या सत्व, रज, तम ह्या गुणांची जी आपल्याला सतत बांधून ठेवते. तर ती जी आहे, ती भगवंतांच्या इच्छेप्रमाणे कार्य करत असते. आपण आपल्याला तिने पूर्ण बांधलेलं आहे. पण भक्ती ती कुणाच्या बंधनात आहे? तर भगवंतांच्या. माया म्हणतात. मायापती आहे. भगवंतांच्या इच्छेनुसार असतं तिचं सगळं. आणि भगवंतांच्याच इच्छेने इथे सृष्टी निर्माण होते आणि तिचा प्रलय होऊन सगळं नष्ट होत असतं. त्यांच्या इच्छेप्रमाणे. हां. आणि ही कर्म आता आपण म्हणू मग हे कर्म भगवंतांना का बद्ध करत नाहीत? तर ते तटस्थ आहेत. ती
मी या सर्व भौतिक कर्मापासून अनासक्त असतो. वैराग्य बघितलेलं ना आपण, षड ऐश्वर्यांमधलं एक ऐश्वर्य आहे. त्यांचं ह्यामध्ये कुठलंच असं हे नाहीये, फळाची अपेक्षा किंवा आसक्ती. त्यामुळे त्यांना ही कुठलीच कर्म बद्ध नाही करत. हां, म्हणजे एक जज असतात. ते एखादा निर्णय देत असतात. मग त्या दोन्ही पार्टीजना त्याच्या निर्णयाने फरक पडतो. पण जज हे तटस्थ असतात. त्याच्याबद्दल आपण जजना कधी गृहीत धरत नाही. त्यांनी त्यांची ड्युटी केलेली असते. मग हे छोटं उदाहरण झालं. त्याप्रमाणे भगवंत जे आहेत, त्यांना त्यांच्या कुठल्याच कर्माचं बंधन लागत नाही, कारण ते अनासक्त आहेत, तटस्थ आहेत. त्यांनी तुम्हाला एक मर्यादित स्वातंत्र्य दिलेलं आहे आणि सगळं म्हणजे नियम वगैरे सांगितलेले आहेत. त्या उपर काय करायचं हे आपलं आपण ठरवायचं. हां, माताजी पुढची स्लाईड घ्या. हरे कृष्ण. मय्याध्यक्षेण प्रकृतिः सूयते सचराचरं हेतुनानेय कौन्तेय जगद्विपरिवर्तते. हे कौन्तेया, माझ्या अनेक शक्तीपैकी एक असणारी ही भौतिक प्रकृती माझ्या अध्यक्षतेखाली कार्य करीत सर्व चराचर प्राण्यांची निर्मिती करते. तिच्या नियंत्रणाखालीच या सृष्टीची वारंवार उत्पत्ती आणि संहार होतो. हरे कृष्णा. हां. तर ही जी भौतिक प्रकृती आहे ना, ही भगवंतांच्या अध्यक्षतेखाली काम करत असते. हां. आणि मग तिच्या नियंत्रणाखाली इथलं सगळं चालतं. पण ती जी भौतिक प्रकृती आहे त्याचे ती भगवंतांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या इच्छेनुसार काम करते. मायापती आहेत आणि आपण मायेने बांधलेले आहोत. ओके. हां, माताजी घ्या पुढचं. आणि हे गोविंद रूप त्यांचं. हे गोलोक वृंदावन धामात असतात ह्या रूपामध्ये. आणि अर्जुनासमोर ते ह्याच कृष्ण रूपात आहेत म्हणून सांगतायत. हं. घ्या माताजी पुढचं slide. माताजी स्क्रीनवर हे आलंय काहीतरी वेगळं आलंय. की माझ्याच आलंय फक्त. हां, हां. झालं आलं. हां, हे आता तुम्हाला मगाशी ना सांगितलं. त्यांच्या गोविंद रूपात त्यांच्या गोलोक धामामध्ये. मग त्यांचे विस्तार होत, होत जाऊन महाविष्णू, ज्यांच्या एका श्वासाचे त्यांनी श्वास बाहेर सोडला ना, की करोडो ब्रह्मांड बाहेर पडतात. आणि श्वास आत घेतला, की ती होती तशी त्यांच्या आतमध्ये जातात. त्यामुळे मग ते कारणोदक सागरात असतात म्हणून कारणोदकशाही विष्णू पण म्हणतात. महाविष्णू किंवा कारणोदकशाही विष्णू. मग त्यांचा पुढे विस्तार होतो गर्भोदकशाही विष्णू. मग त्यांच्या नाभीमधून आत्ताच सांगितलं तसं कमळ येतं आणि पुढे ते सगळं सांगितलं. आणि त्यांचा अजून एक विस्तार होतो ते क्षीरोदकशाही विष्णू, की प्रत्येक सजीवामध्ये म्हणजे चतुर्भुज नारायण रूपात परमात्मा रूपाने हां, आत्म्याच्या शेजारीच असतात आणि अणू-अणूमध्ये चेतना रूपाने. हं, हां, घ्या माताजी. ही लक्षात ठेवा हां, ही ब्रह्मांडाची रचना आहे आपल्या. तुम्ही कितीही अभ्यास केलात तरी हेच ज्ञान आहे मूळ ह्याच्यापर्यंतच पोहोचवणार. कितीही वेगवेगळ्या ठिकाणी अभ्यास करा. ओके, हरे वाचा माताजी. हरे कृष्ण. अवजानन्ति मां मूढा मानुषी तनुमाश्रितं परं भावमज्जानतो मम भूते महेश्वरम. जेव्हा मी मानवसदृश रूपामध्ये अवतीर्ण होतो तेव्हा मूर्ख लोक माझा उपहास करतात. अस्तित्वातील सर्व वस्तूंचा परम अधीश्वर म्हणून माझे दिव्य स्वरूप ते जाणत नाही. हरे कृष्णा. बघा हां, अ, ती 4 लोकं जी भगवंतांकडे जातात आणि ती 4 लोकं जी कधीच भगवंतांकडे जात नाहीत आणि भगवंत पण त्यांच्याकडे जात नाहीत, ती आपण बघितलेली आहे. तर कृष्ण काय म्हणतात माहीत आहे? अगदी भगवंत आपल्या समोर आले तरी आपण ओळखू नाही शकत जर का भक्तीने आपण त्यांच्याशी जोडलो गेलो नसतो.
आता तसं बघायला गेलं तर भगवंत राम म्हणून आले, कृष्ण म्हणून आले, तेव्हा काही सगळ्यांनीच त्यांना ओळखलं असं नाही. जे भक्त असतात तेच भगवंतांना ओळखू शकतात. हा, जे मूर्ख लोक असतात ना ते तेव्हा पण त्यांचा उपहासच करतात. आणि अस्तित्वातील सर्व वस्तूंचा परम अधीश्वर म्हणून माझे दिव्य स्वरूप ते जाणू नाही शकत. हा, त्यांना भगवंत मूर्ख म्हणतात. आणि भगवंत आपल्याला ह्या रूपात जाणायचंय की अस्तित्वात इथे जे काय आहे त्या सगळ्याचे परम अधीश्वर कोण आहेत? कृष्ण आहेत. हं? तर हे चार लोक जे असतात ती भगवंतांकडे कधी जाऊ शकत नाहीत. की जे मूढ अत्यंत मूढ आहेत. हा, गाढवाचं उदाहरण पाहिलं होतं. किंवा ज्यांचे ज्ञान मायेने हिरावून घेतलेले आहे. जे नास्तिक आहेत. तर अशी जी लोक आहेत ही भगवंतांकडे कधीही जाऊ शकत नाहीत आणि कृष्ण पण त्यांच्याकडे कधी बघत नाही. मग आता ही पुढं काय काय करतात बघा. लोक भगवंतांचा उपहास तर करतातच आणि कुठं जातात बघूया. हा, कुठल्या विचारांकडे आकर्षित वगैरे होतात. हा, मग त्याची पुढची स्लाइड घ्या. हरे कृष्णा. मोघाशा कर्माणो मोघ ज्ञाना विगतसः राक्षसी असुरी चैव प्रकृती मोहिनी श्रितः. याप्रमाणे जे मोहित झालेले असतात ते राक्षसी आणि नास्तिकवादी मतांकडे आकर्षित होतात. अशा मोहित अवस्थेमध्ये त्यांची मुक्तीची आशा, त्यांची सकाम कर्मे आणि त्यांचे ज्ञान हे सर्व निष्फळ होते. हरे कृष्णा. हा, मग हे जे असे लोक असतात म्हटलं ना, अत्यंत मूर्ख किंवा नास्तिक किंवा सायंटिस्ट वगैरे ज्यांचं ज्ञान मायेने हे झालेलं आहे, म्हणजे आच्छादलं गेलेलं आहे. किंवा जे नराधम आहेत की जे वेदांमध्ये सांगितलेलं आहे की तुम्ही असं वर्तन करू नका, तरीही ते करतायत अशी. तर ही लोक कृष्णाकडे तर काय जात नाहीत. हा, मग ही पुढे जातात कुठे? तर मग हे मोहित असतात, सत्याच्या नजरेने पाहू नाही शकत ज्ञानाच्या. मग मग तिचा आवाज येत नाहीये. मतांकडे आकर्षित होतात. म्हणजे तुम्ही बघाल की अशी त्रास देणं, लुबाडणं वगैरे किंवा काहीही शोध लावणं, म्हणजे ज्या शोधाने फक्त मनुष्य समाज जीवन जे आहे त्याला खूप त्रासदायक असे शोध लावणं. तर त्याकडे इतकं माताजी बघा की आवाज नाही येते बरोबर. ब्रेक होतोय मधून. पूजा रेश्मा माताजी तुम्हाला पण येत थोडस नाहीये? थोडस हँग झालेलं तेव्हा मी म्हणाले तुम्हाला आवाज नाही येते. हो का? पण आता मी काहीच अजून वेगळं करू नाही शकत आहे. थांबा हा एकच थोडं मिनिट. ना मला असं वाटतं की ना साऊंडचं काहीतरी प्रॉब्लेम आहे माताजी. कारण का कालपासून ना आवाज थोडासा असा म्हणजे कमीच येतोय. कमी झालाय हा. हा, अं, हो, पण खूप थोडासा प्रॉब्लेमच आहे सुरू इथे. एक मिनिट हा. पण आता सध्या तरी आपल्याला आता असंच स्पष्ट आला करावं एकदम लागेल. माताजी. थोडस बघा कारण मी आता हा आला व्यवस्थित स्पष्ट आला माताजी. आत- हो पण का, ना मी ब्रेक होते ना मे मोबाईलला बी. माझ्या नवीन कव्हर घातलं. हो, एक काम करते, लिव्ह होऊन परत जॉईन करते, थांबा हा. आता बरोबर येते पण माताजी. येतोय. अरे माताजी व्यवस्थित आवाज. आता बघूया हा आपण. हा आता आला. कारण आता चांगला आला. हा, हम्म. पुन्हा हँग झालंय. पेपर मध्ये वाचतो की असं म्हणजे आईच्या गर्भाशिवाय बाहेर इन्क्युबेट
म्हणजे बाहेर प्रयोगशाळांमध्ये मुलं जन्माला घालणं, वाढवणं, हे अशी विचित्र संशोधनं की ज्याचा समाजाला काही गरज नाहीये आणि त्याचे परिणाम फार भयावह होऊ शकतात. असं काय आहे ही म्हणजे आता ही आपण जीएम बियाणी म्हणतो ना, बीटी बियाणी, जीएम जेनेटिकली मॉडिफाईड, की ज्यांचा खूप त्रास होतो मनुष्यांना. तर असं म्हणजे हे अशा विचारांकडे आकर्षित होतात. अणुबॉम्ब बनवणं वगैरे. की आणि अशा त्यांच्या मोहित अवस्थेमध्ये ना, हा मग त्यांना वाटत असतं की हा आपला विजय आहे, आपलं खूप चांगलं होतंय, असं त्यांना वाटतं. कृष्णाच्या नजरेतून बघा, कृष्ण म्हणतायत की ह्या त्यांचे जे वागणं आहे ना, त्या म्हणजे ते विनाशाकडे स्वतःच्या वेगाने धावत असतात. ह्या त्यांच्या अवस्थेमध्ये त्यांच्या मुक्तीच्या आशा, हा ती जे काय कर्म करतायत ती कर्म आणि त्यांचं ज्ञान हे सगळंच निष्फळ आहे. त्याचा काही उपयोग नाही. कृष्ण म्हणतायत. ओके, घ्या माताजी पुढची स्लाईड. हरे कृष्ण. महात्मानस्तु मां पार्थ देवी प्रकृतिमाश्रिताः भजन्ते अन्यन्यमनसो ज्ञात्वा भूता दिव्य अव्ययम्. हे पार्थ, मोहित न झालेले महात्मे दैवी प्रकृतीच्या आश्रयाखाली असतात. ते पूर्णपणे भक्तिमय सेवेमध्ये युक्त झालेले असतात, कारण ते मला सृष्टीचे आदिकारण आणि अविनाशी पुरुषोत्तम श्री भगवान म्हणून जाणतात. हरे कृष्ण. बघा हा, इथे ना हे झाले जे कृष्णांकडे येत नाहीत. हा, अ, आता जे महात्मे असतात, जे भगवंतांशी जोडलेले असतात, ते कसे असतात बघा. तर ते मोहित झालेले नसतात, ते ज्ञानात स्थित असतात. त्यांनी सत्य उगम त्यांना माहित असतं, सत्य काय आहे. हं? कृष्णांशी पूर्ण जोडलेले असतात असे हे महात्मे इथे माधवेंद्र पुरी दाखवले. तर हे दैवी प्रकृतीच्या आश्रयाखाली असतात. म्हणजे त्यांनी स्वतःच्या जीवनाची दोरी कृष्णांच्या हातात सोपवलेली असते. हा, आणि पूर्णपणे स्वतःला भक्तिमय सेवेमध्ये जोडून घेतलेले असतात. आपले सगळे संत पहा तुम्ही, ते महात्मे होते. की त्यांनी सर्व बाजूनी स्वतःला भगवंतांच्या सेवेमध्ये जोडून घेतलेलं असतं. आणि ते भगवंतांना काय म्हणून जाणतात, एकतर जोडलेलं असतं आपलं हृदय, मन त्यांच्याशी, आणि म्हणून जाणत्याशी तसंच आदान-प्रदान करतात. हां. अरे, एक मिनिट माताजी, मागची स्लाईड घ्या. तर हे माधवेंद्र पुरी जे आहेत ना, हे एकदा वृंदावनात जातात. आणि हे कसे होते, ते म्हणजे भिक्षा असं मागायला जायचे नाहीत कधी. खूपच काही मिळालं नाही वगैरे तरच कधीतरी जायचे भिक्षा मागायला. नाहीतर असे हे होते, म्हणजे उठून काहीतरी मागावं भिक्षा वगैरे असं नाही, अजिबात नाही. सतत रममाण असायचे भगवंतांच्या कीर्तनामध्ये. मग एकदा वृंदावनात येतात आणि तिथे एका झाडाखाली कीर्तन करत बसलेले असतात. आणि एक मुलगा येतो आणि त्यांना म्हणतो की हे ना, स्वामीजी, स्वामीजी, म्हणजे तुमच्यासाठी माझ्या आईने दूध पाठवलं, आणि एक दुधाचा लोटा त्यांना देतो. मग ते म्हणतात की ह्याच्या आईला कसं कळलं मी इथे आलोय आणि मी नाही काय खाल्लेलं. तर ते म्हणतात की बाळ, तू काय म्हणजे तू कोण आहेस आणि तुझ्या आईला कसं कळलं की मी आलोय. तर तो म्हणतो माझं नाव गोपाल आहे आणि माझी आई खूप हुशार आहे, तिला ना सगळं माहित असतं. आणि आता म्हणतो मी बोलत बसत नाही, हा तुम्ही दूध घ्या, ग्रहण करा आणि पिऊन झालं की हा लोटा इथेच ठेवा. मी गोवर्धन मध्ये माझ्या गायी चारतोय, मी नंतर येऊन हा लोटा घेऊन जाईल. मग ना माधवेंद्रपुरी ते दूध घेतात आणि जेव्हा दूध पितात ना, तेव्हा त्याची जी चव असते ते दिव्य अशी, ते म्हणतात त्यांना कळतं की हे पृथ्वीवरचं तर काय नाहीये. आणि ते विचार करत असतात, कोण हा गोपाल असेल जो माझ्याकडे आला आणि मला दूध दिलं. आणि असं करतच ना रात्री जेव्हा झोपतात, तेव्हा अशा लोकांची झोप म्हणजे पण एक प्रकारची समाधी असते. मग त्यांना ना तोच मुलगा दिसतो. आणि मग कृष्ण बनतो तो. म्हणजे तो म्हणतात, अरे तू मला ओळखलं नाहीस का, मी सकाळी आलेलो. तर हा, मग त्यांना ते आठवतं ना. मग म्हणतात की इथे ना गोवर्धनचा एक पत्ता सांगतात आणि म्हणतात की तू तिथे इथल्या गावातल्या लोकांना घेऊन जा आणि एका झुडपाखाली ना मी आहे, म्हणजे भगवंताचा अर्चविग्रह मूर्ती असते.
आणि जेव्हा ह्यांनी आक्रमण झालीत ना मुस्लिमांची, तेव्हा एका मंदिरातल्या भटजीने मला तिथे लपवलं होतं. पण आता त्या मुळ्या वगैरे मला त्रास होतोय त्याचा आणि उष्णतेचा पण त्रास होतोय. मला तू तिथनं बाहेर काढ आणि चंदनउटीचा लेप वगैरे कर. मग ना त्यांना जाग येते आणि झोप लागतच नाही. मग पहाटे पहाटे जरा झाल्यानंतर सगळ्यांना सांगतात आणि मग माणसांना घेऊन तिकडे त्यांनी सांगितलेल्या ठिकाणी जातात. मग ना त्यांना तिथे खरंच अर्चविग्रह मिळतात. हां. आणि ते मग माधवेंद्रपुरी त्यांना काढतात. छान अभिषेक वगैरे असं सगळं करतात. आणि त्यांना ना त्यांनी चंदनउटीचा लेप वगैरे करतात प्रसादानी करून. आणि श्रीनाथजी जे आहेत ना, नाथद्वारेचे श्रीनाथजी मंदिर जे आहे ना, माधवेंद्रपुरीनी तिथे ते अर्चविग्रह स्थापन केलेले आहेत. हां. तर महात्मे असे असतात, ते दैवी प्रकृतीच्या आश्रयाखाली ते भगवंत त्यांची काळजी घेत असतात पूर्ण. माताजी घ्या पुढची स्लाईड. हरे कृष्ण. सततं कीर्तयन्तु मां यतीन्तं च दूढव्रता नमस्तन्तं च मां भक्त्या नित्ययुक्ता उपासते. ही महात्मे जन सतत माझे कीर्तन करीत दूर निश्चयाने प्रयत्न करीत आणि मला वंदन करीत भक्तिभावाने नित्य माझी उपासना करतात. हरे कृष्ण. हे जे महात्म्यांची ही लक्षणं आहेत बघा. महात्मे कोण असतात? तर सतत भगवंतांचं कीर्तन करतात आणि भक्तीमध्ये जे काही ठरवलंय त्या मार्गावर चालण्याचा दृढ निश्चयाने प्रयत्न करतात. भगवंतांना वंदन करतात आणि भक्तिभावाने त्यांची नित्य उपासना करतात. हे सगळे संत जे असतात ते असे असतात. ह्यांना महात्मे म्हटलं जातं, की जे भगवंतांचं सतत कीर्तन करत असतात. दृढ निश्चयाने प्रयत्न करतात हा आणि भगवंतांना प्रणाम करत असतात आणि नित्य उपासना ती पण भक्तिभावाने हृदयातून प्रेमाने सक्ती नसते त्यांच्यावर. हा. माताजी घ्या पुढची slide. इथे प्रभुपाद स्वामींचं उदाहरण दिलंय बघा त्यांनी. हरे कृष्ण. पितामहस्य जगतो माता धाता पितामह वेदं पवित्र ओंकार रुक्नास यजुरेव च. मी या जगताचा पिता माता आधार आणि पितामह आहे. मी नेय शुद्धीकर्ता आणि ओंकार आहे. तसेच ऋग्वेद सामवेद आणि यजुर्वेद ही मीच आहे. हरे कृष्णा. हा. भगवंत काय काय आहेत बघा ह्या जगताचा म्हणजे आपल्या सगळ्यांचे पिता, माता, हे सगळं आधार, हे जे सगळं सुरू आहे ना, हे ग्रहगोल वगैरे त्यांच्या कक्षांमध्ये नीट आहेत, त्या सगळ्याचा आधार आहे. आणि आपले पितामह म्हणजे आजोबा पण, म्हणजे आई-वडील तर आहेतच. पितामह, आजोबा पण काय आहेत, जर का ब्रह्मा आपले वडील धरले, कारण ब्रह्मानीच सगळ्यांची निर्मिती केलेली आहे. तर ब्रह्मांची निर्मिती कृष्णाने केली. त्यामुळे पितामह सुद्धा कृष्णच आहेत. जाणून घ्यायचे योग्य सगळ्यात कोण आहेत तर कृष्ण आहेत. आपल्याला शुद्ध करणारे कोण आहेत तेच आहेत. ओंकार हं, जे मूळ आहे इथलं ते पण कृष्ण आहेत. तसेच हे जे वेद आहेत आपले ते सगळे वेद पण कृष्णच आहेत. हा. मग बघा आहे ना सगळं म्हणजे त्यांच्यामध्ये सामावलेलं. हा. घ्या माताजी पुढची स्लाईड. हरे कृष्णा. 9.18 मीच ध्येय पोषण करता प्रभू साक्षी निवास आश्रयस्थान आणि अत्यंत जिवलग मित्र आहे. उत्पत्ती आणि प्रलय सर्वांचा आधार विश्रामस्थान आणि अविनाशी बीज ही मीच आहे. 9.19 हे अर्जुना मी उष्णता देतो आणि मीच पाऊस थांबवतो आणि पाडवतो हो. मी अमृत तत्व आहे आणि मूर्तिमंत मृत्यू मीच आहे. सत चेतन आणि असत जड पदार्थ दोन्ही माझ्यामध्ये स्थित आहेत. हरे कृष्णा. हा म्हणजे बघा हा तुम्ही आता हे कृष्ण स्वतः सांगतायत मी हे सगळं आहे. काय काय आहेत बघा. तेच आपल्या सगळ्यांचं ध्येय मूळ तेच आहेत. हा. पोषण करता आणि फक्त आपलं पोषण म्हणजे मनुष्यांचं नाही, तर इथे जे म्हणून काय अस्तित्वात आहे ना, त्या सगळ्यांच्या पुरणारं त्यांनी दिलेलं आहे. ते सगळ्यांचं पोषण करणारे काळजी म्हणून त्यांचं पोषण करतायत ते. प्रभू, साक्षी सगळ्याचे साक्षी आहेत हां. आपण त्यांना फसवू नाही शकत.
निवास, आपण सगळं त्यांनी धारण केलेलं आहे. सगळ्याचं आश्रयस्थान आणि आपले अत्यंत जिवलग मित्र. कधीही स्वतःला एकटं समजू नका तुम्ही, की कोण नसलं कधीही बरोबर, तरी हृदयात परमात्मा आहेत आपल्याबरोबर. त्यांनी कुणालाच एकटं सोडलेलं नाही. फक्त आपण ज्ञानाच्या नजरेने बघितलं तर त्यांचं अस्तित्व जाणवणार. त्यांनी आपलं आणि जवळच आहेत, आत्म्याच्या शेजारीच आहेत परमात्मा रूपात आणि आपले अत्यंत जिवलग असे आहेत ते. त्यामुळे एकटं समजू नका कधी स्वतःला. उत्पत्ती, प्रलय सगळे तेच करतात. सर्वांचा आधार पुन्हा बघा सगळ्यांचा, फक्त मनुष्यांचा नाही, सगळ्यांवर प्रेम आहे, सगळ्यांचा आधार आहे. विश्रामस्थान आणि अविनाशी बीज. कारण आत्माच मुळात त्यांच्यापासून आलेला आहे. त्यामुळे ते अविनाशी बीजच ते आहेत. उष्णता देतात, पाऊस पाडतात. हं? थांबवितात पण आणि पाडतात पण. अमृत तत्व आहेत ते. मूर्तिमंत म्हणजे जीवन पण देतात आणि मृत्यू पण तेच आहेत. अ, आणि इथे म्हणजे सत आणि असत म्हणजे जे काही सजीव आणि निर्जीव जे म्हणून काय आहे, ते सगळं भगवंतांमध्ये स्थित आहे. घ्या माताजी पुढची स्लाईड. हरे कृष्ण. वेद अध्ययन करणारे आणि सोमरसाचे पान करणारे स्वर्ग लोकांची प्राप्ती करीत अप्रत्यक्षपणे माझेच पूजन करतात. असे पापकर्मापासून शुद्ध झालेले लोक इंद्राच्या पुण्य लोकामध्ये जन्म घेतात आणि त्या ठिकाणी ते देवांमध्ये दिव्य भोग उपभोगतात. 9.29. याप्रमाणे स्वर्ग लोकातील अमर्याद विषय सुखाचा भोग घेऊन पुण्यकर्म क्षीण झाल्यावर ते पुन्हा या मृत्यू लोकात परत येतात. अशा रीतीने वेदोक्त धर्माचे सिद्धांतांचे पालन करून जे इंद्रिय उपभोग प्राप्त करतात त्यांना पुन्हा पुन्हा केवळ जन्म मृत्यूच्या चक्रात पडावे लागते. हरे कृष्णा. आता ना कर्मकांडाविषयी सांगितलेलं आहे म्हणजे चांगली कर्म असतात. पण ती माणसं कशासाठी किंवा वेगवेगळ्या देवी देवतांची उपासना वगैरे आपण कशासाठी करत असतो? पुण्य गोळा करायला. हं? मग आता हे पुण्याचं इथं सांगितलेलं आहे. हे बघा एक नियम आहे, तुम्ही देवी देवतांची भक्ती केलीत तर त्यांना त्याचं फळरूप म्हणजे त्यांची जी क्षमता आहे त्याप्रमाणे ते परत काहीतरी द्यावंच लागतं. म्हणजे ब्रह्मांची ध्यानधारणा म्हणजे तपस्या केली होती. आता हिरण्यकश्यपूने, हिरण्याक्षने, तर त्यांना वरदान द्यावं लागतं. कारण आपण ते सिंपल असतं ना, आपल्या शेजाऱ्यांनी वगैरे आपल्याला काहीतरी दिलं डब्यात घालून, तर आपण त्यांचा डबा रिकामा देऊ नाही ना शकत. आपण पण काहीतरी घालूनच देतो ना. तसं आहे हे. त्यामुळे तुमची सेवा नुसती घेऊ शकत नाहीत. त्याच्या बदल्यात ते काहीतरी देतात तुम्हाला त्यांच्या क्षमतेप्रमाणे. मग हे जेव्हा आपण हे कर्मकांड म्हणतात, की फळ आपण देवी देवतांकडे जातो ना, ते काहीतरी मागायला, हे द्या, ते द्या, अशा टाईप. मग हे असं कर्मकांड पण असंच असतं. मग असं करून ना तुम्ही सगळं म्हणजे पापमुक्त झालात, पुण्य स्वर्गात जाण्या एवढं जमा झालं, तर पुढच्या जन्मात तुम्हाला स्वर्ग मिळतो आणि बराच काळ तुम्ही स्वर्गीय सुखांचा आनंद घेता. पण नियम सांगितलाय, हा सिद्धांत आहे, जेव्हा ती पुण्य आपली संपतात, पुण्य क्षीण होतं, हां, तेव्हा याप्रमाणे ना स्वर्गलोकातील अमर्याद विषय सुखाचा भोग घेऊन पुण्यकर्म क्षीण झाल्यावर ते पुन्हा या मृत्यूलोकात परत येतात. मग त्याच्यानंतरचा जन्म परत आपल्याला पृथ्वीवर मिळतो, मनुष्य जन्म. कशासाठी? तर मग स्वर्गात यायचं असलं तर परत पुण्य गोळा करा. हां, मग ते परत इथे येतात. परत तेवढी पुण्य जेव्हा जमा होणार, की जेव्हा तुम्ही स्वर्गात जाऊ शकाल, मग तुम्ही पुन्हा त्याच्या पुढचा जन्म तुम्हाला स्वर्गात मिळतो. हां, पण ह्यामध्ये सुद्धा तुम्ही आत्म्याला जन्म-मृत्यूच्या फेऱ्यात अडकवून ठेवता. त्यांनी जायंट व्हील दाखवलंय बघा. हां, तसं वर जाताय, खाली येताय, वर जाताय, खाली येताय. म्हणजे आत्म्याला मुक्तीची अपेक्षा असते. भगवंतांची ओढ आहे. ती आपण देत नाहीये. जरी स्वर्गात गेलात तरी जन्म-मृत्यूमध्ये अडकूनच पडतो. मग हे देवी-देवतांची उपासना वगैरे हे असं आहे, की ते तुम्हाला मुक्ती नाही देऊ शकत. माताजी घ्या पुढची स्लाईड. हरे कृष्ण. अन्यन्यन्तो मां ये जना पर्युपासते तेषां नित्यभियुक्तानां योगक्षेम वहाम अम्ययम्. परंतु जे लोक अनन्य भक्तिभावाने माझ्या दिव्य स्वरूपाचे चिंतन करीत माझी उपासना करतात
त्यांच्या त्यांच्या आवश्यकता मी पूर्ण करतो आणि त्यांच्याकडे जे आहे त्याचे रक्षण करतो. हरे कृष्णा. हा, मग आता कृष्णांची भक्तीचा सिद्धांत वेगळा आहे. म्हणजे जे शुद्ध भक्त असतात, जर का आधी शुद्ध भक्तांचं बघूया. हा, जे आपण संत म्हणतो, जे शुद्ध भक्त असतात ना, त्यांना फक्त कृष्ण हवे असतात. त्यांना मुळात वस्तू त्यांच्याकडनं नकोच असतात काय. हा, कारण भक्ती खूप दुर्लभ आहे. कृष्ण वस्तू देऊन रिकामे पण होतील, पण भक्ती देत नाहीत. मग पण जे शुद्ध भक्त असतात त्यांना फक्त कृष्ण हवे असतात. हं? आणि कृष्णांची भक्ती कशी आहे, ती वस्तू मागत नाही, ती भक्ती मागते. त्यांना तो आनंद हवा असतो. पण जर का आपल्याला काही हवं असलं ना, तर आपण नक्की आपल्या घरात देवी देवता देवाऱ्यावर प्रत्येकाच्या बाळकृष्ण हा असतोच. तर नक्की त्यांच्याकडे जा आणि त्यांना सांगा, की मला हे हवंय, असा-असा प्रॉब्लेम आहे. त्यांच्याशी नातं जोडा. मगाशी पण तो पहिलाच श्लोकातला शब्द होता, की "तू माझा मित्र आहेस आणि माझा मत्सर करत नाहीस." म्हणजे अर्जुनाचं कृष्णांबरोबर मित्राचं नातं आहे. तसं तुम्ही पण ना कृष्णांबरोबर एक नातं जोडून घ्या. त्यांना मोठा भाऊ, लहान भाऊ, आई-वडील, गुरु, प्रियकर म्हणजे तुम्हाला जे काय त्यांच्याशी नातं जोडायचंय, तुम्हाला जे आवडतं ते नातं जोडून घ्या आणि त्यामध्ये आदान-प्रदान करा. हं. मग भगवंत जे आहेत ना, त्यांच्या ते आता देवी-देवता कसं तुम्ही जे मागता ते देतात. पण ते त्याची चिंता करत नाहीत. म्हणजे त्याची फळं काय मिळतील ते तुम्ही भोगावे लागतात. ब्रह्मानी हिरण्यकश्यपूला वरदानं दिलीत. पण पुढे शेवटी वाचवायला आले नाहीत आणि काही संबंधच नव्हता याचा. हां, शिवजीनी रावणाला दिलं ते सगळं. हां, पण रावणाने त्यांचं म्हणजे ही चुकीच्या गोष्टींसाठी ह्या लोकांनी त्याचा वापर केला. तर शंकर परत आले नाहीत बघायला, की तू ते कशासाठी वापरतो? कारण तुम्ही धर्मापासून चुकला होता ना. त्यामुळे देवी-देवता त्याच्यासाठी येणार नाहीत. पण भगवंतांची भक्ती कशी आहे, ती अंतिम श्रेयस्कर आहे आपल्यासाठी. जरी आपण सांगितलं, की कृष्णा मला एक असं-असं मी सापडलोय अडचणीत आणि मला असं-असं मार्ग दाखव. अशी प्रार्थना आपण केली, तर आहे ना भगवंत तुम्हाला जे हवंय ते देणार नाहीत. तुमच्यासाठी जे श्रेयस्कर आहे ते देणार. म्हणजे तुमचं अंतिम हित कशामध्ये आहे, त्याप्रमाणे. म्हणजे आई-वडील असतात बघा. आता आपण शाळेत जाताना कधीतरी आई पैसे ठेवायला देते आपल्याजवळ ना, की बाबा लागले तर तुला असू दे, तुला काहीतरी पटकन गरज पडली तर. आणि तुम्ही गेलात आणि त्या सगळ्या पैशांची अचानक दुकानदाराला सांगितलत, की मला चॉकलेट पाहिजे म्हणून. बरणी भरत म्हणजे भरपूर चॉकलेट घेतलात आणि खाऊन पण रिकामे झालात आणि आईला येऊन सांगितलं. तर दुकानदाराने पैसे दिलात आणि ती चॉकलेटं दिलीत. त्याने हा विचार नाही केला, की त्याचा तुमच्या तब्येतीवर काय परिणाम होणार एकदम एवढी खाल्ल्यावर. पण आई ओरडणार ना, "बाबा तुझ्या पोटात दुखेल एवढं गोड एकदम खाल्ल्यावरती दाताचं बघ काय चाललंय तुझ्या, दात किडतील." हे आई सांगणार. का? तर तिला तुमची काळजी आहे. मग कृष्ण हे असे आहेत. तुमच्यासाठी अंतिम श्रेयस्कर काय आहे ते करणार. हां, हा कृष्णांच्या भक्तीचा नियम आहे. आणि देवी-देवतांचं कसं असतं साधारण आपण जे मागतो त्यांना जमत असेल तर ते पूर्ण करतात. पण त्याच्यामध्ये आपल्याला सांभाळून घ्यायला पुढे काय म्हणजे तो आपण तसं त्यांच्याशी अपेक्षाच करू शकत नाही. कारण तो नियमच नाही. पण कृष्ण जे आहेत ते अंतिम श्रेयस्कर काय आहे आपल्यासाठी ते करणार. हं. मग त्यांचे जे हे जे योगक्षेमम वहाम्यहम आहे ना, ते एल-आय-सीचं घोषवाक्य आहे बघा. ही गीतेची फलश्रुती आहे. हा श्लोक म्हणजे प्रत्येक ग्रंथाची फलश्रुती असते ना, ऐकल्यामुळे तुम्हाला काय मिळेल? तर हा श्लोक आपल्याला सांगतो बघा, की जे अनन्य पण अनन्य भक्तिभावाने हां, दुसरं कोण नाही. तुम्ही फक्त जेव्हा कृष्णांशी जोडलेले असता आणि त्यांच्या म्हणजे त्यांची भक्ती करता. तर आपल्या सगळ्या गरजा ते पूर्ण करतातच. हां, फक्त गरजा पूर्ण करून थांबत नाहीत. तर म्हणजे अ, कसं असतं 2 गोष्टी करतात. जे आहे त्याचं रक्षण करतात आणि तुम्हाला जे हवंय ते तुमच्यापर्यंत पोहोचवतात. असं दोनही करतात. फक्त जे हवंय ते बघितलं असं नाही. जे आहे त्याचं रक्षण आणि जे गरजा आहेत त्या पण भागवणं. पण तो नियम तसा आहे, की त्या तुमच्यासाठी जे श्रेयस्कर असेल कदाचित सुरुवातीला आवडेल ना आवडेल, पण ते काळ ॲज टाईम पासेस कळणार, की ते आपल्यासाठी योग्य होतं. हं. हां, मग त्याची पुढची स्लाईड घ्या. हे भक्तीचे सिद्धांत आहेत हां. थोडेसे
गहिरे आहेत ते. आहे ना टाइम आपल्याकडे, जरा वेळ झाला. ओके. माताजी फक्त ट्रान्सलेशन वाचा. हरे कृष्णा. हे कौंतेय, जे लोक इतर देवतांचे भक्त आहेत, जे त्यांचे श्रद्धेने पूजन करतात, ते वस्तुतः माझेच पूजन करतात, परंतु त्यांची ही आराधना चुकीच्या मार्गाने केलेली असते. हरे कृष्णा. वस्तू हे भगवंत काय म्हणतात बघा, की जे आपण इतर देवी देवतांची जी उपासना करतो ना, वास्तविकपणे भगवंतांचीच आहे, पण चुकीच्या मार्गाने. म्हणजे तुम्हाला मी ते झाडाचं उदाहरण दिलेलं ना, असं समजा की एक झाड आहे आणि त्याचं मूळ कृष्ण आहे. मग आपण मुळाला पाणी घातलं की झाडाच्या शेवटच्या किती उंच झाड असलं तरी टोकापर्यंत ते पोषण जात असतं. आणि सगळं अंतिम टोकाचं पान, फूल, फळ सगळे व्यवस्थित राहतात. हिरवेगार, टवटवीत. मग देवी देवतांची उपासना म्हणजे कशी असते? तुम्ही एखाद्याच पानाला पाणी घालताय, पुसताय, गंध लावताय, फूल घालताय. हा असं. आणि कृष्णांची म्हणजे त्या झाडाच्या मुळाला घालताय. म्हणून ते कृष्ण म्हणतात, की समजा जरी आपण देवी देवतांची केली तरी कुठून तरी जाताय तरी झाडाकडे आणि कुठून तरी कशी तरी थोडीशी तरी सेवा करताय. म्हणजे वळसा खूप मोठा घेऊन का होईना कृष्णांचीच कुठं तरी कशी तरी करताय. म्हणून ते म्हटलंय चुकीच्या मार्गाने, की इथं मनुष्य जीवन हे लिमिटेड टाइम आहे आपल्याला. इथले श्वास आपले मोजून मिळालेले आहेत. त्यामुळे ते जरा हुशारीने वापरायला हवेत. हा. आणि ना तुम्हाला एक सांगू का? आपण देवी देवतांकडे बघताना ना आदराने जायला हवं. ते ही ना आता एखादी मोठी कंपनी असते त्याचा मालक अ, वेगवेगळे मॅनेजर नेमतच असतो ना ऍडमिनिस्ट्रेटिव्ह हेड वगैरे. का? तर ती त्यांच्यावर त्यांच्या जबाबदाऱ्या सोपवलेल्या असतात. मग हे जे सगळं चालवण्यासाठी ना, हे देवी-देवता ह्या वेगवेगळ्या पोस्टवर नेमलेले आहेत, की तू हे डिपार्टमेंट, तू ते डिपार्टमेंट आणि ते त्यांची त्यांची कर्तव्य करत असतात. मग आपण जेव्हा त्यांच्याकडे जातो ना, त्याबद्दल ऋणी असायला हवं. हां. आणि मंदिरांमध्ये जाल ना, तर कधीतरी काहीतरी फक्त मागायला जाण्यापेक्षा तिथे जाल तर हां, त्यांच्याविषयी आदर दाखवा. की ग गणपती हे गणनायक आहेत. हं. विघ्न विनाशक आहेत. पुन्हा व्यासदेवानी ही जे सगळं पुराणं वगैरे लिहिली, तेव्हा गणेशजी लिहित होते आपले गणपती बाप्पा. तेव्हा व्यासदेव एक अट घालतात, की एक सुद्धा अक्षर समजून न घेता लिहायचं नाही आणि त्यांनी एकसारखं लिहायला घातलेलं आणि त्याच स्पीडने गणपतीनी लिहिलेलं. पण समजून न घेता लिहायचं नाही. म्हणजे गणपतीने हे सगळं समजून घेतलेलं आहे आणि मग लिहिलेलं आहे. त्यामुळे हे देवी-देवता पण हे असतात, भगवंतांशी जोडलेले, त्यांचे भक्तच असतात. त्यामुळे आपण त्यांच्याकडे गेलो की त्यांचा आदर करायला पाहिजे. एखादं स्तोत्र म्हणा, त्यांची सेवा करा. हां, आणि मागायचंय तर काय मागा? कृष्णांची भक्ती द्या. आणि जर का आपण कृष्णांच्या भक्तीमध्ये जोडलेलो असू ना, तर मुळालाच तुम्ही पाणी घातल्यामुळे सारे देवी-देवता, आपले पितृ, आपले कुलदैवत, सगळं ही चराचर पृथ्वी वगैरे सगळी संतुष्ट राहतात. कारण तुम्ही मुळाशीच जोडलेले आहात आणि तुम्ही अचानक कंपनीच्या मालकालाच एकदम छान आनंदी ठेवलात. हां, तर मॅनेजर वगैरे सगळे तुमच्यावर खुशच असणार ना, कारण तुम्ही मालकालाच आनंदी ठेवलेलं आहे, त्याला आवडेल असं काहीतरी केलेलं आहे. हां, तर असं आहे ते. त्यामुळे मंदिरात आता पुढे इथून पुढे जाल, तर म्हणजे त्यांचा आदर द्या आणि त्यांच्याकडे भक्ती मागा. पुन्हा मंदिरांमध्ये थोडा वेळ गेल्यावर जप वगैरे करा. शांत ठिकाण असलं जरा, वेळ असला तर आणि त्यांच्याकडे भक्ती मागा. हं. ओके, माताजी पुढची स्लाईड घ्या. हे अध्याय मोठे अध्याय आहेत आणि थोडे तात्विक अध्याय आहेत हे. फक्त ट्रान्सलेशन वाचा माताजी. हरे कृष्णा. यान्ति देवव्रता देवान् पितृयान्ति पितृव्रता भूतानि यान्ति भूतेजा यान्ति मद्याजिनो अपि माम. जे लोक देवतांची पूजा करतात त्यांना त्या देवतांमध्ये जन्म प्राप्त होतो. जे पितरांची उपासना करतात ते पितरांकडे जातात. जे भूतांची उपासना करतात त्यांना भूत योनीमध्ये जन्म प्राप्त होतो. आणि जे माझी पूजा करतात ते माझी प्राप्ती करतात. हरे कृष्णा. बघा हा हा सिद्धांत आहे. सरळ आहे, की तुम्ही ज्या देवी-देवतांची पूजा-अर्चा करता आपल्याला त्यांचं धाम प्राप्त होतं. कारण नॅचरली आपण त्यांच्याशी जोडलेलो असतो ना. जर का तुम्ही
पितरांची उपासना करताय तर पितृलोकाची. आणि भूत वगैरे अशा टाईप कोणाची उपासना ऐकतो ना आपण न्यूजपेपरमध्ये वगैरे असतं, तर त्यांची उपासना करताय तर पुढचा जन्म भूत योनीमध्ये मिळणार. हा असा सिद्धांत आहे. मग ह्या सगळ्यामध्ये आत्मा जन्म मरणाच्या फेऱ्यात अडकूनच राहतो ना, मुक्ती नाही मिळत त्याला. ओके. हा माताजी पुढची स्लाइड घ्या. हरे कृष्णा. पत्रं पुष्पं फलं तोयं यो मे भक्त्या एक मिनिट प्रयच्छति तदं भक्ता उपहृष्यामि प्रयत्नात्मन. जर एखाद्याने प्रेमाने आणि भक्तीने मला एखादे पान, फूल, फळ अथवा पाणी अर्पण केले तर मी त्याचा स्वीकार करतो. हरे कृष्णा. माताजी 1 मिनिट मागची स्लाइड घ्या जरा. हा चालेल. हा पुढची घ्या आता. तर सगळ्यांनी हा 9.26 श्लोक आहे ना, तो लक्षात ठेवायचा आणि हा पाठ करायचा. 1 मिनिट माताजी मागची स्लाइड परत घ्या. हा तर मी सांगायला विसरली, तेच बघवती तिथे आहे की नाही. सॉरी, मी वाचलं नाही ते खालचं. आणि जर का आपण भगवंतांची ऍक्च्युली पूजा नसते, भगवंतांची भक्ती असते, तर ती कराल ना तर भगवंतांची प्राप्ती. आणि मग ज्यामुळे त्यांचं धाम एकदा मिळालं की त्यातनं आपल्याला जन्म मृत्यूच्या फेऱ्यातनं सुटका असते आपली. हं? तर हा एक सरळ हे आहे सिद्धांत. त्यांची भक्ती केला तर त्यांचं धाम, आणि मग जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून मुक्ती. आता हा माताजी घ्या पुढे. सॉरी हा 9.26 जो आहे ना, हा श्लोक सगळ्यांनी पाठ करा. आता 9व्या अध्यायापर्यंत आलोय. कृष्णाशी आपलं काहीतरी नातं वगैरे पण जोडलं गेलेलं आहे. मग समजा आता आपला मित्र मैत्रिणी जेव्हा किंवा आपले जे आपले जवळचे कोण, तुमचे भाऊ बहीण वगैरे असं कोणही आपले जवळचे घरी येणार असले, तर ते सांगतात ना आपल्याला की माझ्यासाठी हे कर म्हणून, किंवा आपणही त्यांच्यासाठी खायला जे वगैरे काहीतरी आणतो जे त्यांना आवडतं असं आपण करतो ना. तसं कृष्णांशी पण आता आपलं काहीतरी नातं जोडलंय, त्यामुळे कृष्ण आता आपल्याला सांगतायत की मला हे आवडतं. हा आणि म्हणजे ते जर का एखाद्याने प्रेमाने मला आणि भक्तीने म्हणजे त्यांना ना तुम्ही पान पान म्हणजे इथे तुळशीचं धरा आणि शाकाहारी अन्न धरा. हा फूल, फळ अथवा पाणी अर्पण केले तरी मी त्याचा स्वीकार करतो. कधी? जर एखाद्याने प्रेमाने आणि भक्तीने, म्हणजे तुम्ही त्यांना ना तुळशीचं एखादं पान किंवा नैवेद्य म्हणून काहीही शाकाहारी दिलात, म्हणजे कांदा लसूण न वापरता, तरी त्यांना चालेल. किंवा ते नाही जमत आहे तुम्हाला, एखादं फूल दिलात, फळ दिलात आणि तेही नाहीच काही जमत आहे, पाणी जरी समोर नेऊन ठेवलात तरी त्यांना चालेल. पण कधी? प्रेम आणि भक्तीने. प्रेम आणि भक्ती नसेल, 56 भोग ठेवलात तरी कृष्ण बघणार नाहीत. ते शांतिदूत म्हणून दुर्योधनाकडे जातात तेव्हा आठवतं ना, दुर्योधनाच्या घरातलं काहीही घेत नाहीत. ते म्हणतात तू माझे पांडव माझे प्रिय आहेत आणि तू त्यांना त्रास देतोयस. तो म्हणतो ना, केशवा मी तुला काय त्रास दिला? तर म्हणतात की तू मला नाही दिलास पण माझ्या भक्तांना दिलास. आणि कुणाच्या घरी जातात? विदुरांच्या घरी जातात. आणि विदुरांची पत्नी, ती कथा माहित आहे ना, इतकी गोंधळते. अचानक स्वतः भगवंत घरी आलेत म्हटल्यावर काय करू आणि काय नको असं करत विदुरांची पत्नी फळं आणून ठेवते. आणि इव्हन ते प्रेमा भक्ती आहे. ती एवढी अचंबी अशी प्रेमात बुडालेली असते की भगवंतांना बघत बघत केळ चारवण्याऐवजी साल देते तरी भगवंत खातात. इतके भक्तवत्सल आहेत हा ते. त्यामुळे आपल्याला पण वाटत असेल ना आपल्या घरी कृष्ण असायला यायला हवेत, तर नक्की त्यांना हे द्या, पण प्रेम आणि भक्तीने द्या, तुम्हाला जे जमेल. आणि त्यांचं एक नाव ना विश्वंभर आहे. जर का भगवंतांचे जेव्हा संतोषी असतात तर ते विश्वंभर म्हणजे विश्वाचं भरण पोषण करणारे संतुष्ट असले तर सगळीकडे संतुष्टता राहील. आणि कसं असतं, माताजी ग्रुपवर आज पाठवतील. आपण ना जे काय करता ते तुम्ही ताटात थोडं थोडं घ्या. प्रत्येक गोष्टीवर हे तुळशीचं पान ठेवा आणि भगवंतांसमोर नेऊन ठेवा. आणि खोली असली तर दार बंद करा, किंवा पडदा पाडा. हा वेगळी खोली नसली तर. आणि एक 5-10 मिनिटं तिथे ते ठेवा नैवेद्य.
आणि थोड्या वेळाने जा आणि तो घेऊन या. आणि मग काय करायचं असतं, ते नैवेद्याच्या ताटातलं ना भाताच्या भांड्यात भात, आमटीच्या भांड्यात आमटी, भाजीच्या भांड्यात भाजी असं काढा. आणि मग ते सगळे तुमच्या घरात जे कोण आहेत त्या सगळ्यांना ते वाढा आणि सगळ्यांनी मिळून खा. मग ह्यामुळे काय होतं माहितीये, भगवंतांचा प्रसाद सगळ्यांना मिळतो. आणि प्रसादाचा ना आपल्यावर खूप छान परिणाम होतो. तुम्ही प्रसाद ग्रहण केला ना, शुद्धता येत जाते. हा. आणि लक्षात ठेवा की पत्रम पुष्पम फलम तोयम, कायही द्या पण प्रेम आणि भक्तीने द्या. ओके, मग त्याची पुढची स्लाइड घ्या. आणि सगळ्यांनी श्लोक पाठ करा हा. हरे कृष्णा. यत्करोषि यत्पश्नासि यज्जुहोषि ददासि यत्तपस्यासि कौन्तेय तत्कुरुष्व मद अर्पण. हे कौन्तेया, तू जे कर्म करतो, जे खातो, जे हवन करतोस, जे दान देतोस आणि जे तप करतो ते सर्व तू मला अर्पण कर. हरे कृष्णा. हा, कृष्ण हे आईसारखे आहेत. हा, आताच म्हटलं ना, आई वडील आपल्या मुलांसाठी जे त्यांच्यासाठी चांगलं आहे ते त्यांना सतत आपण सूचना देत असतो. तर कृष्ण पण आपल्याला ते सांगतायत की हे का सांगतायत, त्यांना काही कमी असं नाही, तर आपल्याला त्याची बंधनं लागून आपण पुन्हा पुन्हा ह्या जन्ममृत्यूच्या फेऱ्यात अडकू नये म्हणून सांगतायत की तू जे काही कर्म करतो, खातो, हवन करतोस, दान देतोस, तप करतो, हे सगळं तू मला अर्पण कर. हं? ओके, मग त्याची पुढची स्लाइड घ्या. आणि ते यज्ञाचे अधिपती आहेत, त्यामुळे ते सर्वोच्च भोगतायत. आपण त्यांना द्यायला हवं. आणि कसं असतं ना, अगदी आपल्या नकळत सुद्धा आपण गरम पाण्याने अंघोळ वगैरे केलो, तर त्या पाईपमध्ये किती मायक्रो ऑर्गॅनिझम वगैरे असतात. ते आपल्या हातून मरतात किंवा चालताना वगैरे किडे, मुंग्यांवर पाय पडतो. नकळत, हा मुद्दाम काय नाही. त्यामुळे ह्या सगळ्याची बंधनं लागू नयेत म्हणून आपण भगवंतांना सगळं अर्पण करून कृष्ण भावनाभावित जीवन जगायला हवं. हा, मग त्याची पुढची स्लाइड घ्या. हरे कृष्ण. सम्मोहन सर्वभूतेषु न मे द्वेषा अस्ति न प्रिय. ये भजन्ते तु मां भक्त्या मयि तेषु चाप्यहम्. मी कोणाचा द्वेष करीत नाही, तेच कोणाशी पक्षपातही करीत नाही. मला सर्वांविषयी समभाव आहे. परंतु जो कोणी भक्तिभावाने माझी सेवा करतो तो माझा मित्र आहे, माझ्या ठायी स्थित आहे आणि मी सुद्धा त्याचा मित्र आहे. हरे कृष्णा. हा, बघा, भगवंत सुहृदम सर्व भूतानाम आहेत. हा, असं नाहीये की भगवंत ह्याला काहीतरी चांगलं करतात, त्याला काहीतरी देत नाही. बिलकुल नाही. इथे तर त्यांनी सगळ्यांना सगळं दिलेलं आहे. आणि त्यामुळे ते कधीच कोणाचा द्वेष करत नाहीत. पण ये यथामाम प्रपद्यन्ते ना, तुम्ही त्यांना ज्या भावात स्मरणार त्या भावात नक्की तुम्हाला, म्हणजे तुम्ही भक्तीमध्ये स्मरण करत असाल, एक पाऊल आपण टाकलं तर 10 पावलं कृष्ण टाकतात, असा भक्तीचा नियम आहे. हा, आपण जरी भक्त नसाल तरी पण ते सुहृदम सर्व भूतानां, कुणाचा द्वेष करत नाहीत, कधीच कोणाशी पक्षपात नाहीत, सर्वांविषयी समभाव आहे. हा, पण जे त्यांचे भक्त आहेत त्यांचे भगवंत पण त्यांना आपलं मानतात, त्यांचे मित्र असतात. हं? भक्तांवर भगवंतांचं अपरिमित प्रेम आहे. तुम्ही भक्तांना कधी काही दोष देऊ नका. भगवंतांना एक वेळ पंगा भगवंतांशी घेतला तरी चालेल, पण त्यांच्या भक्तांना दिलेला त्रास भगवंतांना आवडत नाही. हं? हा, मग त्याची पुढची स्लाइड घ्या. माताजी खालचं वाचा स्ट्रेट हरे ट्रान्सलेशन. कृष्ण. हरे कृष्णा. अत्यंत दुराचारी मनुष्य भक्तिमय सेवा करीत असेल तर त्याला साधूच समजले पाहिजे, कारण तो आपल्या निश्चयामध्येच योग्य प्रकारे स्थित झालेला असतो. हरे कृष्णा. हे बघा, हा मागे एकदा मला एका प्रभूजींनी प्रश्न पण विचारलेला की अचानक कोणतरी भक्त झालं, आधी नव्हते ते भक्त, आता झाले, तर मग आपण त्यांचा भूतकाळ विसरायचा का? तर कसं असतं ना, प्रत्येकाला सुधारण्याचा एक चान्स हा असतोच. आणि त्यांनी पूर्ण स्वतःला सुधारलं आणि टोटल प्युअर भक्तीमध्ये स्वतःला जोडून घेतलेलं आहे. तर मग त्यांच्या भूतकाळाकडे ना तुम्ही पाहायची गरज नाही. कारण आता ते भक्त झालेले आहेत ना, चुकांचे त्यांनी हे सगळं म्हणजे त्यातनं बाहेर पडलेले आहेत आणि चुका रिपीट नाही करत.
तुम्ही चुका मधून पश्चाताप करणं, त्यातनं समजून नीट वागणं हे योग्य असतं. त्या परत परत केल्या तर काय उपयोग नसतो. मग तो अपराध बनतो. तर पण ज्यांना त्या कळल्यात आणि त्यांनी तो मार्ग टोटल सोडून दिलेला आहे. हां, तर असे अत्यंत दुराचारी मनुष्य सुद्धा जर का कृष्णांच्या भक्तिमय सेवेमध्ये जोडले गेले, तर त्यांना साधूच समजले पाहिजे. कारण ते आपल्या योग्य प्रकारे भक्तीचा मार्ग आता ते आचरत आहेत. इथे ही जगाई आणि मदाईची गोष्ट आहे. आता गोष्ट ऐकायला आपल्याला वेळ नाही. तुम्हाला नंतर सांगते हां. चैतन्य महाप्रभूंच्या अवतारात आहे. फार हे असतात म्हणजे काही वाईट काम करायचं सोडलेलं नसतं. पण ते सुद्धा महाप्रभूंमुळे शुद्ध भक्त बनतात. मग आपण त्यांचा पूर्व इतिहास न गृहीत धरता वर्तमानात भक्त आहेत आणि ते तसे वागतायत प्रामाणिकपणे. तर तेच बघायचं. हां, मग त्याची पुढची स्लाईड घ्या. हरे कृष्ण. तो लवकरच धर्मात्मा सदाचारी होतो आणि त्याला शाश्वत शांती प्राप्त होते. हे कौंतेय, निर्भय हो आणि घोषणा कर की माझ्या भक्तांचा कधीही नाश होत नाही. हरे कृष्ण. हां. तर म्हणजे भक्त जे असतात ना, जरी ते तसे असले, आता आपण बघितलं तसा, आधी नव्हते बाबा, आता झाले, तरी काही प्रॉब्लेम नाही. ते त्या मार्गावर चालत-चालत सदाचारीच बनतात आणि त्यांना शाश्वत शांती प्राप्त होते, म्हणजे भगवंतांची प्राप्ती. त्यामुळे भगवंत म्हणतायत, की "कौंतेया, तू निर्भय हो." भक्त हा निर्भय असतो. सगळ्यात जास्त भय माणसाला मृत्यूचं असतं. ते पण त्यांना वाटत नाही. कारण त्यांना माहीत आहे, की आपण आपल्या कृष्णांकडे तर चाललोय. हां, कृष्णांशी जोडलेले असतात. त्यामुळे ते निर्भय असतात, की इथल्या कशाशी त्यांचं एवढं काय म्हणजे हे नाही. ठीक आहे, आला तर आला मृत्यूसुद्धा. त्यामुळे भक्त हे निर्भय असतात. त्यामुळे ते अर्जुनाला पण सांगतात, की "तू निर्भय हो, मी आहे ना आणि घोषणा कर, की माझ्या भक्ताचा कधीही नाश होत नाही." ते समर्थ आहेत सगळं भक्तांचं चांगलं बघायला. आणि इथे भक्त प्रल्हाद दाखवलेत बघा. प्रल्हाद तो आता छान आलाय तो पिक्चर मला खूप आवडला. छान काढलाय त्यांनी. तर ते हिरण्यकश्यपू काय म्हणतो, की "सांग तुझे विष्णू कुठे आहेत?" तर ते सांगतात, "अत्र तत्र सर्वत्र." सगळीकडे आहेत म्हणतात. इथे आहेत, तिथे आहेत. तुम्ही फक्त त्या नजरेने बघा, तुम्हाला सगळीकडे जाणवतील. तर तो मग ते समोर एक खांब दिसतो. तो म्हणतो, "सांग ह्या खांबात पण आहेत का?" तर "होय" म्हणतो, "खांबात पण आहेत." मला कदाचित खांबात कशासाठी नरसिंह येऊन बसणार? नसतीलही. पण भक्त म्हणाला ना खांबात आहेत, तर खांबात पण प्रकट झाले. आणि बघितलात ना किती रौद्र रूप घेतलेलं असतं. किती त्रास. भक्ताला इतका त्रास, इतका त्रास. हं. आणि ती ब्रह्मांची सगळी वरदानं म्हणजे शेवटी आठवण करून देतात त्याला, की बघ ते ब्रह्माने इतकं वेगळं म्हणजे बऱ्यापैकी अमरच करून टाकलेलं असतं. त्या वरदानातलं सगळं म्हणजे ना तू घराच्या आत आहेस, ना बाहेर, ना आकाशात, ना जमिनीवर, ना दिवसा, ना रात्री असं सगळं ना अस्त्राने, ना शस्त्राने, ना प्राण्याकडून, ना माणसाकडून म्हणजे ते सगळं पाळून मारतात. हां, तर असं भक्तासाठी भगवंत नेहमी हजर असतात. तर ओके. माताजी बघा झाला असणार आपला अध्याय. हां, आहे का? हरे कृष्ण. हे पार्थ, जे माझा आश्रय घेतात, म्हणजे जरी नीच कुळातील स्त्री, वैश्य आणि शूद्र असले तरी परमपती प्राप्त करू शकतात. हरे कृष्ण. हां, हा पण लक्षात ठेवा हा श्लोक, की इथं तुम्ही म्हणाल, की कृष्ण आत्ताच म्हटले तसे, पण मी माझ्या भक्तांना माझा मित्र समजतो. मग आपल्याला भक्त व्हायला कोणी अडवलेलं नाहीये. आता ह्या श्लोकाला लक्षात ठेवा. तुम्ही म्हणजे इव्हन तुम्ही पशु प्राणी असाल, जरी भक्तीमध्ये जोडलं असणार, तर फळ कृष्णच आहेत तुम्हाला शेवटी. हां, तुम्हाला कुठलंच बंधन नाहीये भक्तीमध्ये जोडायला. तुम्ही कुठलंही शरीर असू दे तुमचं. कुठल्याही कुळातला जन्म असू दे. बली महाराज तर असुर कुळातले होते. प्रल्हाद महाराज असुर कुळातले होते. तरी सुद्धा श्रेष्ठ भक्त. आपण बली महाराजांची गोष्ट पण माहित आहे ना? आता आज तर वेळच झाला. मी नंतर सांगते. आत्मनिवेदन, नवविधा भक्तीतल्या आत्मनिवेदनमचे उदाहरण आहेत बली महाराज. तिसरं पाऊल कुठे ठेवू? माझ्या डोक्यावर ठेवा म्हणतात. हं. तर बळी महाराज आता असुर होते. हां, त्यामुळे आपल्याला भक्त बनण्यापासून कुठलीच हे नाहीये. अ, काय म्हणतात टर्म्स अँड कंडिशन म्हणजे तुम्हाला कुठलीच तिथे हे नाहीये अडथळा. तू कोणही भगवंतांचा आश्रय घेऊ शकतो. हं. आणि ते परमगती प्राप्त करू शकतात. परमगती म्हणजे काय? भगवंतांची प्राप्ती करू शकतो आपण.
हा घ्या माताजी पुढे. त्यामुळे जिथे आहात तिथून भगवंतांशी स्वतःला जोडून घ्या. जीवनाच्या हर एक अंगाने जोडून घ्या. जे काही काही नवीन घेतलत वगैरे तर त्यांना सांगा. आपल्या तर देवाऱ्यावर असतातच ना, नाहीतर मनात आहेतच. आणि जप करा, त्यांच्याशी बोला सुख दुःख. हा, वाचन श्रवण करायला हवं. ओके माताजी, पुढची स्लाइड घ्या. हरे कृष्ण. मन्मना मन भक्तो मद्याजी नमस्करू मामे वैशेषी युक्तेन आत्मना मतपरायण. आपले मन सदैव माझे चिंतन करण्यामध्ये युक्त कर. माझा भक्त हो, मला नमस्कार कर आणि माझे पूजन कर. माझ्यामध्ये पूर्णपणे रममाण झाल्याने तू निश्चितच मला प्राप्त होशील. हरे कृष्ण. हा जो श्लोक आहे ना, तसा तो 26वा श्लोक पाठ करा म्हटलं तसा हा 9.34वा श्लोक पाठ करा. हा गीतेच्या 18व्या अध्यायामध्ये परत रिपीट झालेला आहे. गीता एकतर फक्त 700 श्लोकांची आहे, त्यामुळे मध्ये गहिरं असं तत्वज्ञान सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये एखादा श्लोक रिपीट होतो म्हणजे तो किती महत्वाचा श्लोक असेल बघा. हा, तर मन्मना भवो मद भक्तो मद्याजी माम नमस्कुरो. हा, आपलं जे मन आहे ना, ते आपण भगवंतांना द्यायला हवं. आपलं मन भगवंतांच्या चिंतनामध्ये म्हणजे त्यांच्याशी जोडून घ्या. त्यांच्या चिंतनामध्ये युक्त करा. हा, भगवंतांच्या भक्त बना. त्यांना नमस्कार म्हणजे असा प्रणाम करा. त्यांचं पूजन करा. असं जर का आपण पूर्णपणे कृष्णांमध्ये रममाण झालो तर आपण निश्चित भगवंतांना प्राप्त करू शकतो. हा भक्तीचा मार्ग आहे. मी भक्ती करू म्हणजे काय करू? तर हा, हा जागा काय खाल्लंच का? हा. तर ना, आपलं मन जे आहे ते भगवंतांशी जोडून घ्या. त्यांची भक्ती करा. भक्ती म्हणजे काय? भगवंतांची दिव्य प्रेममय सेवा. त्यांना प्रणाम करा, त्यांचं पूजन करा. हम्म? हा, ओके माताजी. हा आपला मार्ग असायला हवा जीवनाचा. बाकी आपली कर्तव्य तर करत राहा, ती करायला कोणी अडवलेलं नाही. तुम्हाला जी क्षेत्र आवडतात त्यामध्ये करा. हा, ती पण बंधनं नाहीयेत. ओके. तर आपण राजविद्या ह्या परमगुह्य ज्ञान बघितलं, मग अचिंत्य भेदाभेद तत्व बघितलं, मग महात्मा कसे असतात ते बघितलं. तो मार्ग आहे कृष्णांकडे जायचा. आणि ही आत्ता जे बघितलं ना, ही अनन्य भक्तीतलं तत्व होतं सगळं. हे अनन्य भक्ती बघितली. मन्मना भव मद भक्तो मद्याजी माम नमस्कुरु. ओके. तर झालाय मोठा अध्याय आहे. झालाय आपला आजचा अध्याय. ओके माताजी, रेकॉर्डिंग स्टार्ट करा आणि तुम्हाला काही शंका असली तर विचारा. हा, समजला का अध्याय?